जळगाव शहरातल्या MIDC परिसरातील सिद्धिविनायक या चटई कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली आणि ही आग जी आहे ती अद्यापही आटोक्यात आले नसल्याचे या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता त्याच कंपनीच्या ठिकाणी आहोत। आपण जर बघितलं तर पहाटे 4 वाजेपर्यंत जी आग आहे विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न जवळपासचे तालुक्यातील अग्निशमन बंब असतील, महापालिकेचे अग्निशमन बंब असतील यांच्या माध्यमातून ही आग विझवण्याचे या ठिकाणी प्रयत्न केले जात होते। मात्र ही आग अद्यापही पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे। अद्यापही या ठिकाणी आपण जर बघितलं तर अग्निशमन बंबाच्या माध्यमातून पाण्याचा मारा असेल किंवा फोमच्या माध्यमातून ही आग या ठिकाणी विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। मध्यरात्री या ठिकाणी सिद्धिविनायक या चटई कंपनीला ही भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि या आगीमध्ये जवळपास कंपनीतलं संपूर्ण साहित्य असेल किंवा चटई बनवण्याचा कच्चा माल असेल हा पूर्ण माल या ठिकाणी खाक झाल्याची माहिती आहे। जेव्हा ही आग लागल्यानंतर कामगारांना जशी माहिती मिळाली त्यानंतर सर्व कामगार जी या ठिकाणी रात्री शिफ्टवर आलेले होते, ड्युटीसाठी आलेले होते, ते सर्व कामगार तत्काळ कंपनीच्या बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र काही वेळातच शॉर्ट सर्किटने आगीने रौद्ररूप धारण केलं आणि या आगीमध्ये जी आहे शेजारची जी सूर्यफुलाच्या बियावर प्रोसेस करणारी जी कंपनी आहे ती सुद्धा या आगीच्या लपेट्यात सापडली आणि त्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे ही आग जी आहे ही संपूर्ण पसरली आणि या आगीने भीषण रूप धारण केलं। आपण जर आता बघितलं तर या ठिकाणी अद्याप ही आग या ठिकाणी विझवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। जे साहित्य या ठिकाणी वाचवण्यासाठी प्रयत्न कामगारांकडून केले जात आहे, जे साहित्य सुरक्षित आहे ते व्यवस्थितपणे विझवून या ठिकाणी ते अद्यापही या ठिकाणी ते आपल्या कामगारांकडून असेल किंवा अग्निशमन जवानांकडून असेल ही आग पूर्णपणे विझवण्याची या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। एकंदरीतच आतापर्यंत पहाटेपर्यंत जवळपास 10 ते 12 अग्निशमन बंबाच्या माध्यमातून ही आग या ठिकाणी विझवण्यात आली आणि अद्यापही आग या ठिकाणी पूर्णपणे आटोक्यात आली नसल्याचं पाहायला मिळतं आहे। अद्याप नुकसानाची आकडेवारी जी आहे ती समोर आलेली नसून मात्र या भीषण आगीमध्ये पूर्णपणे कंपनीतलं साहित्य असेल किंवा कच्चा माल असेल हा जळून खाक झाला असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।